नमस्कार मित्रांनो, आपल्या समोर हिंद केसरी सर्जा बैल आले निंबाळकर सरांचा आणि आपल्या सोबत सुप्रसिद्ध बैलगाडा चालक विठ्ठल ड्रायव्हर आपल्या सोबत आहे. तो आज आपण त्याच्याशी 2 मिनिटं संवाद साधणार आहे. दादा, कसं काय शेलूचं फाटीचं नियोजन म्हणजे कसं काय ठरलं? फाटी चांगलं आहे, एक नंबर फाटी आहे. फाटीचं काहीच नाही, कमिटीन फाटी एक नंबर म्हणालेली आहे. आणि दादा, आज पैऱ्याबद्दल काय खुलासा करणार आहे का सस्पेन्स आहे? नाही खुलासा काय नाही. सचिन शेट्टीने सांगितले, मी जेव्हा झोपल तेव्हाच माहित पडत. म्हणजे जेव्हा झोपेल तेव्हाच अंदाज असा असेल की मथुर असू शकेल का? मथुर बी असू शकेल, बकासूर असू शकेल, ते सांगू शकत नाही. कोणाला पैरा ते अजून आपल्याला बोललेच नाही. दादा, बकासूरचा तुम्ही विषय काढला तर कमेंट्स मध्ये मला आला होता, जेव्हा तुमचे शेलू अड्ड्यात विठ्ठल ड्रायव्हर यांची मुला भेट होईल तेव्हा त्यांनी एक प्रश्न नेमकी करा, बकासूर सोबत तुम्ही कधी गाडी धावाल, हा त्यांचा प्रश्न आहे. आता धावणार की का? आता एवढ्या 2-3 अड्ड्यातच धावणार. या 2-3 अड्ड्यातच धावणार. तो मित्रांनो, आज सर्जा सोबत कदाचित मथुर पण असू शकतो, बकासूर सुद्धा पण असू शकतो, दुसरा पैरा सुद्धा असू शकतो. तो सस्पेन्स आहे. आणि दादा, तुम्ही जेव्हा अड्ड्यामध्ये बैल गाडा चालक हकलता, कोणताही बैल तुमच्या, मोस्ट ऑफ दी बकासूर असो आणि बाकी मोठी मोठी बैल असतात, त्यांना तुम्ही जेव्हा अड्ड्यामध्ये आला असं काय कान मंत्र देता की बाबा तुला ही शर्यत जिंकायची असतं? का ना, आपली चालकी बैलाची चालकी धावल्याशिवाय होते का? बैलाची कामं बैल करायची, आपलं काम आपण करायचं. आणि दादा, जेव्हा म्हणजे तुमचं एक नाव झालेलं आहे, तुम्ही म्हणजे असं कसं तयार कसं झालं, प्रशिक्षण कसं घेतलं, म्हणजे तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात, तर तुम्ही काय शिकले होते? पहिला अड्डे बघितले होते? अड्डे लहानपणी बघत होते. मग तुम्हाला कसं समजा की बाबा असं झोपायचा बैल, मग अशी गाडी हाकलायचं, हे कसं कोणाकडनं शिकले? नाही. स्वतः स्वतःच बघायची, गाडी कुठला ड्रायव्हर कशी आणते काय, त्याच्या हिशोबावर आपण ते नियोजन चालवलं. आज बैलगाडा चालक म्हणून तुम्ही फेमस आहे. किती वर्षापासून या क्षेत्रात तुम्ही? 27-28 वर्ष झाले. 27-28 वर्षापासून. आणि तिथून तुमची कारकिर्दी आणि अजूनपर्यंत तुमचं नाव तुम्ही जसे तर तसं ठेवलेलं आहे. दादा, कसं असतं जेव्हा तुम्ही एखादी गाडी पडते, असं सहसा तुमच्याकडनं होत नाही, मग तेव्हा हारजीत आहे त्याचं काय, माणसाने त्यावेळेस बैल मालकाने बी ड्रायव्हराने बी ते केलं पाहिजे, सहनशीलता ठेवली पाहिजे, तर ती या क्षेत्रात आली आहे. दादा, अजून कोणते तुम्ही असे मोठमोठे बैल, लोकांना तर माहितीच आहे, पण अजून माहिती आहे, अजून कोणते तुम्ही बैलगाडा हाकलल्यात? कोणती मोठ्या गाड्या भरपूर हाकलेल्या नावं सांगाल तुम्ही जरा? एवढी नावं लक्षात येणारच नाही. सोनारपडचा मोठा सोन्या, मोठा सोन्या पळवलाय, वजीर पळालाय. दादा, मोठा सोन्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता दादा? म्हणजे आता त्याचं वय पण थोडं झालेलं आहे, पण काय बोलता त्या सोन्याबद्दल? त्या काय सोन्याबद्दल सांगायला एवढं कमीच आहे. आज तो सर्वांचा लाडका लाडका आहे. धोका, मोठा सोन्या, मथुर, बकासूर, ठराविक बैलांचे काय वैशिष्ट्य काय आहे दादा तुमच्या? बैल फॅन भरपूर, त्या बैलांचे फॅन फॉलोअर्स भरपूर झालेले आहेत माणसं. दादा, तुम्ही बकासूर कसा आहे, मथुर कसा आहे आणि आपला सर्जा कसा आहे, थोडा सांगू शकता का थोडक्यात? बैल सगळी चांगली आहेत आपल्याला. त्यांचा पळ कसा आहे? पळ त्याच्या पब्लिकचीच बैल सगळी आहे ती, त्याच्यामुळे काही नाही. दादा, सँडियन दादा यादव नुकतंच मुलाखत घेतली होती. त्या मुलाखत मध्ये म्हणजे तो कठीण प्रश्न होता जो आम्ही विचारू शकलो नाही, आणि त्याच्यात त्यांनी दादाने प्रश्न विचारला होता की मोठा सोन्या आणि मथुर कधी भेटेल का? तर तुम्हाला काय वाटतं दादा त्याच्याबद्दल? भेटेल की आता कधीतरी एखादं भेटणार, एक टाइम तरी भेटणार बैल जोट्याखाली. आणि मग ज्या दिवशी ते दोघं बैल धावले जातील त्या दिवशी तुम्हाला ती बैल हाकलायला आवडेल का? आवडणार. नक्कीच दादा, तुमच्याशी बोलून तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिला इथे, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि आज सर्जासोबत कोण पैरा आहे ते आपल्याला समजेलच, आणि जर जी गाडी असेल त्याच्यानंतर दादांची पुन्हा एकदा मुलाखत घेऊया. सो मित्रांनो, हा दादा नमस्कार. नंतर भेटूया आपण. हा. तो मित्रांनो, आता आपण निंबाळकर येथे हेल्पफुल आहे ना? बोलता का साहेब? 2 मिनिटं आता आपण थोड्याच वेळात